काय? हो तुम्ही लई भारी आहात, लई म्हणजे लई भारी आहात. आम्हाला तुमचा लई अभिमान आहे बघा. बाबूजी तुम परम ज्ञानी. झालं तुमचं बोलून? आता शांत बसा, आम्हाला जेवायचं. हा नाही तुम्ही शांतपणे जेवा, शांतपणे जेवा. फॅन लावू तुमच्यासाठी? फॅन सुरू आहे. तुम काय करू ते बघा, तुम्हाला जे काही हवं असेल ते आम्हाला सांगा, आम्ही स्वतः आणून देऊ तुम्हाला. हा नाही म्हणजे केशवला आणायला सांगू, तो आणल. हा तुम्ही जेवा शांतपणे, आम्ही येतो. ऐका की, सॉरी एक बोलू का? थँक्यू, लई म्हणजे लई थँक्यू. तुम्ही लई भारी आहात. सॉरी जेवा तुम्ही, जेवा. शांत होता, जेवा. क्या बात आहे. म्हणजे मी गमतीत आशेचा शिखर म्हणालो, हे तर एव्हरेस्ट पेक्षा मोठं आहे. हो म्हणजे चक्क दादासाहेब आईसाहेबांना कन्व्हिन्स करत होते. ओ नो, मी का नव्हतो ही मुवमेंट बघायला. संजू तुला अंदाज आहे का तू किती लकी आहेस? दादासाहेबांच्या या एका प्रसंगामुळे त्यांच्या 100 चुका माफ. संजू कसं घडलं हे? म्हणजे दादासाहेब इतके हळवे, इतके विचारी असतील म्हणून तर ते म्हणतात ना, ब्लड इज ऑलवेज थिकर दॅन वॉटर. जर दादासाहेबांनी आईसाहेबांना कन्व्हिन्स केलंय तर आईसाहेब नक्कीच या गोष्टीचा विचार करतील, जे सुजितसाठी चांगलं आहे. कोणाच्याही कोंबड्याने का होईना आशेचा सूर्य उगवतोय हे महत्वाचं. सुजित, अपर्णा, अरे मला तुमचं लग्न होताना दिसतंय. आता तरी सुजितच्या आनंदात सहभागी हो. सुजितच्या आनंदाला स्वतःचा आनंद मानण्याचा प्रयत्न कर संजू. अपर्णाबद्दलचं तुझं मत चुकीचं असू शकत नाही का? बर, फार लांबचंही सांगत नाही, आपल्या घरातलंच बघ. तुझ्याबद्दल अत्यंत निगेटिव्ह मतं आहेत की नाही आपल्या घरात? स्वतः आईसाहेबांचं आहे. मी ते कधीच मानले नाही आणि ते न मानल्यामुळे माझं कधीच नुकसानही झालं नाहीये. आणि तेच सुजितच्या बाबतीत होणार नाही याची काय गॅरंटी? अहो पण ती मूल संजू, अगं आपल्या लग्नाच्या वेळेस सुद्धा दादासाहेबांनी असाच विरोध केला होता. वेळ, परिस्थिती चुकीची असू शकते. प्रत्येक वेळेस माणूसच चुकीचा आहे असं नसतं. आणि दुसरी गोष्ट, माझं तुझ्यावर प्रेम होतं, माझा विश्वास होता आणि मला लग्न करायचं होतं तुझ्याशी. मी केलं. तसंच सुजितचंही आहे, त्याचं तिच्यावर प्रेम आहे, तो लग्न करेल. संजू, कळतंय का? कळतंय की. बरोबर बोलताय तुम्ही. कसं आहे ना, काही गोष्टी आपल्याला नाही चुकत आणि काही गोष्टी माणसानं चुकवल्या नाही पाहिजेत. म्हणजे तुम्ही शेतावर जा, तुम्हाला उशीर होतोय ना, मी पण अभ्यासाला बसते. नीट जा. आई साहेब, आम्ही आमच्या दुनियेत कितीही बिझी असलो ना,
तरी तुम्ही हात दिल्यावर ओपन देणार आणि येणार पण. वादविवाद गैरसमज याच्यामुळं रणजितराव आपल्यापासून दूर गेले. आता या प्रकारामुळं सुजितरावही तुटते. आणि माझं आपण सोबतच लग्न होणार. ही काळ्या दगडावरची रेघ. मी डिप्लोमा इन एज्युकेशन केलंय आणि आता आउटसाइडहून BA करतेय. गुड, चांगलंय. आणि फक्त आज नाही, म्हणजे मी लहानपणापासून आमच्या गावात झालेली तुमची सगळी भाषणं ऐकली आहेत. यू आर ट्रूली अ अमेझिंग पर्सन मॅडम. जे हवं ते मिळव. मी खरंच खूप भाग्यशाली आहे मॅडम की आज मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आलं. तुमचं बाई माझं डोकं ठेवता आलं. हे सुजितराव आहेत आणि या प्रकारामुळं ते कायमचे आपल्यापासून तुटण्याची शक्यता आहे. तुटतील म्हणून एवढी मोठी तडजोड करावी लागणार आहे. नाही साहेब, सुजित तुमचाच मुलगा आहे ना. सुजित या घरात नाहीये, पण कदाचित हीच मुलगी जी त्याला परत द्या. आम्हाला प्रचंड भूक लागली आहे. पोहे कसे आलेत? वेलकम दादासाहेब. आज तुम्ही सगळ्यांसोबत नाश्ता करायला आलात. तुमचं उपोषण मागे घेतलं. खूप आनंद वाटला. हो का? हो, अगदी मनापासून. आणि दादासाहेब, काल तुम्ही सुजितसाठी आईसाहेबांसमोर जो स्टँड घेतला त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. म्हणजे शेवटी तुम्ही सिद्ध केलं, रक्तच रक्तासाठी धावून येतं. प्लीज बसा. सिद्धीच्या मागे असणार बरं का आमचे हे, प्रसिद्धीच्या नाही. हा रणजित भाऊजी, नुसतं थँक्यू चालायचं नाही बरं का. इथून पुढे लक्षात ठेवायचं, तुमच्या धाकट्या भावाची काळजी करणारं, या घराची काळजी करणारं अजून एक कोणीतरी आहे. फक्त तुम्ही एकटे नाही आहात. अरे काय चाललंय काय तुमचं? हा नाही म्हणजे सिद्धी काय प्रसिद्धी काय आणि स्टँड वगैरे काय बोलताय? दादासाहेबांनी असा काय तीर मारलाय काय रे? अगं बेबी मावशी, दादासाहेबांनी सुजितवर आनंद उपकार केलेत. आज सुजित बघ कसा धावत पळत घरी येतो. केशवराव, कुठे सगळे? आहेत ना आतमध्ये, नाश्ता करतायत सगळे. बरं, सर्वेशना भरपूर नाश्ता केला ना, आज मी पण नाश्ता करणार आहे. होय होय. सुजित भाऊजी, तुम्ही सगळ्यांसोबत नाश्ता करणार आहे? कुठं आत आहेत का? बर. यावं का? आणि सुजितरावांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत. आले आले नवरदेव आले आमचे. मी काय गुडघ्याला बाशिंग बाजूच असतोय का? दादासाहेब, आज तुम्ही आम्हाला जाणीव करून दिलीत की आम्ही तुमच्यापेक्षा किती लहान आहोत. तुमच्या करणीनं आज मन जिंकलंय तुम्ही आमचं. आतापर्यंत आम्ही परक्यांना आपलं समजत होतो आणि आपल्याला परक. पण आज कळत खरे आपले कोण आहेत आणि खरे परके कोण.